नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, 9 ऑगस्टची जबरदस्त माहिती. बघा, 9 ऑगस्टची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींसाठी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आजच बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला आजच 1500 रुपये, आजच 1500 रुपये प्लस 3000 रुपये पण ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. आता 1500 रुपये कोणाला, 3000 रुपये कोणत्या महिलांना वाटप होतील, कसे वाटप होतील, कोणत्या जिल्ह्यात वाटप होतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे सर्व माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी नवीन अपडेट आली. बघा, नवीन अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आजच 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच पाहणार आहोत. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहणार आहोत. बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने आजच वाटप 1500 रुपयांचं जे काही वाटप आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. नवीन अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत. 3000 रुपये पण वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. सर्वात लोकप्रिय, सर्वात सुपरहिट योजना आहे. बघा, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, महाराष्ट्राच्या कुठल्याही तुम्ही जिल्ह्यात गेलात, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही जा तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळतील. कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही गेला, तुमचे नातेवाईक असतील, तुम्ही फोन करून विचारू शकता लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळतो का. बघा, महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजना जी योजना आहे ती फेमस झालेली आहे, सुपरहिट ठरलेली आहे. सर्व 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 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आपल्याला पाहायलाच मिळतात. आता या योजनेला अल्प दिवसात, बघा कमी दिवसात भरघोस प्रतिसाद मिळालेला होता. दरमहा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतात. मात्र जुलै महिना संपला, ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली, अद्याप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी जमा झालेला नव्हता. याबाबत मोठी अपडेट आता समोर आली. बघा, महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई सुनील तटकरे यांनी जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत माहिती दिलेली आहे. बघा, सध्या राज्यातील लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्यात आणि त्यांना तो जमा पण झालेला आहे. भरपूर महिलांना जुलैचा हप्ता आलेला आहे, बरोबर आहे. आलेल्या काय सर्वांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने, बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हप्ता जो आहे तो द्यायला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला हप्ता जो आहे तो आलेला आहे, बरोबर आहे. सर्व महिलांना 1500 रुपये आलेले का, सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला 1500 रुपये पाठवले होते, ते तुम्हाला मिळालेत का, कुणाकुणाला मिळाले, ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मिळालेले आहेत. बघा, पैसे पाठवले होते तुम्हाला मिळालेले आहेत का, ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मिळाले लिहून पाठवा, ज्यांना मिळालेले नाही आहे त्यांनी नाही लिहून पाठवायचं, ठीक आहे. ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा पैसे मिळालेले आहेत म्हणून, बरोबर. आता बघा, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल. कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचं वितरण सुरू झालं आहे अशी माहिती पण माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजेच काय, तर पैसे तुम्हाला वाटप जे ते झालेले आहेत, वाटप सुरू झाले आणि वाटप जे आहे ते आज पण चालूच राहणार आहे. आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व जेवढ्या महिला भगिनी राहिलेल्या असतील तेवढ्या सर्व महिलांना आज पण पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. बघा, भरपूर महिलांना पैसे जमा झालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने. आज पण सर्व महिलांना पैसे जमा होतील. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला लाडक्या बहिणींना जे काही पैसे ते पाठवण्यात आलेले आहेत, बरोबर आहे. सर्वांना मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा,
त्यानंतर पाहू शकता बघा, ज्या काही बोगस लाभार्थी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र योजनेचा लाभ काही बोगस आणि बांगलादेशी लोकांनीही घेतल्याचं आढळून आलेलं होतं. मात्र या योजनेचा लाभ काही पुरुषांनीही घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याबाबत आदितीताई तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही बोगस लाभार्थी पण आहेत. नंतर काही बांगलादेशी लोकांनीही हा जो काही लाभ आहे तो घेतल्याचा आढळून आलेला आहे. आणि काही पुरुष वर्ग, ज्या पुरुष मंडळींनी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याची पण त्या ठिकाणी चौकशी जी ती केली जाणार आहे, त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे आणि ज्या काही बोगस लाभार्थी असतील त्यांच्यावर कडक कारवाई पण केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय, तर बघा, बोगस लाभार्थ्यांचा डेटा माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं आमच्याकडे दिलेला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी आम्हाला 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 15 दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल. जर पुरुषांनी किंवा इतर व्यक्तींनी याचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं देखील आदितीताई तटकरे म्हणालेले आहेत. म्हणजेच काय, 15 दिवसांचा कालावधी असेल, या कालावधीमध्ये संपूर्ण तपासणी केली जाईल, आकडा समोर येईल आणि जर पुरुषांनी किंवा इतर व्यक्तींनी याचा लाभ घेतला असेल, म्हणजे जे पात्र नाही आहेत योजनेसाठी, पुरुष वर्ग पात्र नाही आहे, जर पुरुषांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. ज्या महिला भगिनी ज्या सरकारी नोकरीला आहेत त्या पण पात्र नाही, त्यांनी जर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर पण कडक कारवाई केली जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो काही कडक इशारा आहे तो आदितीताई तटकरे यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. बघा, आता महत्त्वाचं म्हणजे काय, आता तुम्हाला 1500 रुपये वाटप झाले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने 1500 रुपये तुम्हाला वाटप झाले आहेत, बरोबर आहे. आता 3000 रुपये पण येणार आहेत. बघा, 3000 रुपये पण येणार आहेत. आता हे 3000 रुपये कसे येतील ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सगळ्यात अगोदर सांगा बरं, 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. 3000 रुपये आम्हाला पाहिजे. 3000 रुपये ज्यांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. बघा, लक्षात घ्या, 1500 रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाठवण्यात आले. आता 1500 रुपये तुम्हाला हा जो काही हप्ता आलेला आहे, 1500 रुपये रक्षाबंधनाच्या निमित्ताने जे काही हप्ता आलेला आहे हा तुम्हाला जुलैचा हप्ता आहे, बरोबर आहे. आतापर्यंत तुम्हाला 12 हप्ते आलेले होते. 12 हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणे जर आपण केलं तर 18,000 रुपये तुम्हाला जमा झाले आहेत, बरोबर आहे. आता तुमचा 13वा हप्ता असणार आहे. हा 13वा जो काही हप्ता आहे हा 13वा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे. जुलैचा 13वा हप्ता जमा झाला आहे. आता पुढचा हप्ता तुमचा असणार आहे 14वा हप्ता, हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता. आता ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला ऑगस्टमध्येच दिला जाऊ शकतो अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय होणार आहे की जुलैचा हप्ता तुम्हाला आत्ताच आलेला आहे. आता ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो ऑगस्टचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच दिला जाऊ शकतो. म्हणजेच काय होईल की जेणेकरून बघा, जुलैचा हप्ता तुम्हाला कधी आलेला आहे? ऑगस्टमध्येच आलेला आहे. प्लस ऑगस्टचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. ऑगस्टचा हप्ता, जुलैचा हप्ता, असे 3000 रुपये तुम्हाला होऊन जातात. म्हणजेच काय, तर 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्येच येऊ शकणार आहेत. त्याच्यानंतर पुढे अजून महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता लाडक्या बहिणींना KYC पण करावी लागणार आहे. आता ही KYC कशी करायची? बघा, KYCसाठी आपण जर पाहिलं तर वेबसाईट आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा, आता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ऑफिशियल वेबसाईटवर आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेले त्या ठिकाणी आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ठीक आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला काय पाहायला मिळते? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता. म्हणजेच तुम्हाला KYC प्रक्रिया जी ती पूर्ण करायची. आता ही KYC प्रक्रिया जी ती अजून सुरू झालेली नाही आहे. ज्यावेळेस KYC प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. KYC कशी करायची त्याच्या संदर्भाची पण माहिती देणार आहे आणि त्याच्या संदर्भाचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजून जाईल. तुम्हाला लाईव्ह सगळं काही करून दाखवणार आहे. KYC कशी करायची, काय माहिती भरायची ते सगळं तुम्हाला समजेल. त्या ठिकाणी नंतर तुमचं आधार कार्ड वगैरे त्या ठिकाणी लागणारच आहे. त्याच्यामुळे सगळं काही मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. KYC कशी करायची ते सगळं तुम्हाला समजेल आणि त्यानंतर तुम्ही KYC जे ती करू शकणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे, म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.